नमस्कार सर्वांना. मित्रांनो, मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केट मधली सर्वात सेफ, सिक्युअर आणि कधीही पैसा न बुडणारी जर इन्व्हेस्टमेंट असेल तर ती आहे निफ्टी बीज मधली. निफ्टी बीज ईटीएफ मधली सर्वात सेफ इन्व्हेस्टमेंट समजले जाते. मार्केट कितीही जरी पडलं, कितीही कंपन्या बुडल्या, पण निफ्टी बीज ईटीएफ मधला पैसा जो आहे ना, तो कधीच बुडणार नाही. तो फक्त एका केसमध्ये आपलं नुकसान होऊ शकते. निफ्टी बीज ईटीएफ मध्ये जेव्हा अख्खं स्टॉक मार्केट पूर्णपणे डिस्ट्रॉय होईल, पूर्णपणे बंद होईल, जेव्हा पूर्ण शेअर मार्केट, आणि जे की अजूनही कधीही झालेलं नाही आहे शेअर मार्केटच्या इतिहासात. शेअर मार्केटला चालू होऊन जवळजवळ 150 वर्ष झालेले आहेत, पण आजपर्यंत शेअर मार्केट पूर्णपणे कधीच डिस्ट्रॉय झालेलं नाही आहे. म्हणजे निफ्टीची जी व्हॅल्यू आहे, निफ्टी जेव्हापासून चालू झालेला आहे तेव्हापासून, किंवा सेन्सेक्सची जी व्हॅल्यू आहे, सेन्सेक्स जेव्हापासून बनलेला आहे तेव्हापासून ते आजपर्यंत झिरो झालेली नाही आहे. सो आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं शिकणार आहोत, किंवा निफ्टी 20 काय आहे हे सगळं आपण शिकणार आहोत. सो खूप लोकांना ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही माहिती नाही आहे. जे स्मार्ट इन्व्हेस्टर आहेत, जे मोठमोठे इन्व्हेस्टर आहेत, ऑब्व्हियसली त्यांना तर आधीपासून वाटते की आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जे आहेत ते स्टॉक मार्केटमध्ये कधीच आले नाही पाहिजे, त्यांनी शिकलं नाही पाहिजे. आणि आपल्या मनात फक्त शेअर मार्केटविषयी नेहमी भीती घालून दिलेली असते की सर्वसामान्य माणूस जो आहे तो कधी स्टॉक मार्केटमध्ये आलाच नाही पाहिजे. आलं तर फक्त जे नुकसान कुठं झालेलं आहे शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्य माणसाचं, हेच मीडिया, न्यूज, सोशल मीडिया आपल्याला दाखवत असते. आणि ते नुकसान जे झालेले असते त्याला बऱ्यापैकी ते व्यक्ती स्वतः जबाबदार असतात. ते कोणाच्याही हातात पैसे देतात आणि त्यांना सांगतात इन्व्हेस्टमेंट करा, जे की चुकीचं आहे. निफ्टी बीज ईटीएफची जी इन्व्हेस्टमेंट आहे ना, ती अशी इन्व्हेस्टमेंट आहे ज्यामध्ये पैसा कधीच बुडणार नाही. मी तुम्हाला काय आहे कम्प्लिटली निफ्टी बीज ईटीएफ जे आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो. निफ्टी बीजचे काय फायदे आहेत, आपल्याला त्यातून काय तोटे असू शकतात, लॉंग टर्म साठी किंवा शॉर्ट टर्म साठी त्याचा काय आपल्याला उपयोग असू शकतो, आणि ते कोणासाठी फार आहे ते पण खूप महत्वाचं आहे निफ्टी बीज ईटीएफ मध्ये. सो शेअर मार्केटची जी सुरुवात आहे ना मित्रांनो, म्हणजे स्टॉक मार्केट आपल्या देशात जवळजवळ 150 वर्षापासून आहे. सेन्सेक्सला खूप वर्ष झालेले आहेत. आणि निफ्टी निफ्टी म्हणजे जो नवीन एक्सचेंज जो आहे, नवीन आंतरराष्ट्रीय बाजार, म्हणजे ज्याला आपण एनएससी म्हणतो, नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी स्थापना आहे ती 1992 ला झाली. आणि त्या 1992 ला जेव्हा एनएससी ची स्थापना झाली, त्याला ट्रॅक करण्यासाठी एक ईटीएफ बनवण्यात आला, जो 2002 मध्ये बनवला. ईटीएफ बनवला 2002 ला. निफ्टीची स्थापना झाली 1992 ला. निफ्टीवर ऍक्च्युअल मध्ये काम चालू झालं 1996 ला. आणि निफ्टीचा जो ईटीएफ आहे, ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड, हा जो ईटीएफ आहे हा चालू झाला 2002 ला. आता तुम्हाला हे वाक्य थोडे कन्फ्यूज करत असतील, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. एनईसी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि एनईसी वर जवळजवळ आजच्या डेटमध्ये, आजच्या तारखेत 2025 पर्यंत 2,500 पेक्षा जास्त कंपनी लिस्टेड आहेत. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या कंपनी ज्या आहेत ते वेगवेगळ्या सेक्टर मधल्या आहेत. आयटी आहे, फार्मा आहे, ऑटोमोबाईल आहे, कन्स्ट्रक्शन आहे, रिअल इस्टेट आहे, एफएमसीजी आहे, फूड आहे, अशा ट्रान्सपोर्टेशन सेक्टर, असे वेगवेगळे सेक्टर आहेत. बरोबर. सो या प्रत्येक सेक्टर मधल्या प्रत्येक सेक्टर मधल्या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत, प्रत्येक सेक्टरच्या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत, जसं बँकिंग सेक्टर आहे, बँकिंग मधली एचडीएफसी टॉपला आहे, एसबीआय टॉपला आहे, ऍक्सिस आहे, आयसीआयसीआय आहे. बरोबर. ऑटोमोबाईल मधली मारुती आहे, आयशर मोटार आहे, नंतर टाटा आहे, महिंद्रा महिंद्रा आहे, आयटी मधली इन्फोसिस आहे, टीसीएस आहे. अशा प्रत्येक वेगवेगळ्या सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत, या टॉपच्या ज्या कंपन्या आहेत त्या त्या सेक्टरच्या, त्यांना मिळून एक इंडेक्स बनला. त्यांना घेऊन एक इंडेक्स जो आहे तो सेबीनं बनवला, एक्सचेंजनं बनवला. त्याला नाव दिलं निफ्टी 50 इंडेक्स. काय दिलं? निफ्टी 50 इंडेक्स. निफ्टी 50 इंडेक्स. 50 काय दिलं? 50 कंपन्या आहेत म्हणून. आणि निफ्टी म्हणजे काय? निफ्टी हा एक जोड शब्द आहे. एन आय. एन आय म्हणजे नॅशनल एक्सचेंज मधून एन आय घेतलेला आहे, आणि एफटीवाय जो शब्द आहे तो 50 मधून एफटीवाय शब्द घेतलेला आहे. सो निफ्टी 50 म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज टॉप 50 कंपनी, असा निफ्टी 50चा अर्थ होतो. सो 1996 ला निफ्टी 50 हा एक जो बेंचमार्क आहे, तो पूर्ण स्टॉक मार्केटला ट्रॅक करण्यासाठी बनवण्यात आला 1996 ला. म्हणजे जर या 50 कंपन्यांच्या शेअरची प्राइस जर वाढली
तर पूर्ण स्टॉक मार्केट वर गेलं असं म्हटलं जाते. जर 50 कंपन्यांच्या शेअरची प्राइस जर खाली आली तर पूर्ण मार्केट खाली आलं असं म्हटलं जाते. बरोबर. सो हा तर झाला निफ्टी 50 इंडेक्स. आता या लोक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. आपण शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. रिलायन्स आहे, टाटा आहे, मारुती आहे, ह्या एक इंडिव्हिज्युअल कंपनीज झाल्या. आणि या इंडिव्हिज्युअल कंपनीजमध्ये जर मी पैसे इन्व्हेस्ट केले तर ते पैसे बुडण्याची, लॉस होण्याची, नुकसान होण्याची थोडी भीती असते. आपण इंडिव्हिज्युअल कंपनीमध्ये जर पैसे टाकले तर त्याच्यात नुकसान होण्याची भीती असते. पण मी तेच जर म्हटलं की मी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये जर माझे पैसे इन्व्हेस्ट केले, ग्रुप ऑफ कंपनीज म्हणजे जर मी या 50च्या 50 कंपन्यांमध्ये जर माझे पैसे एका वेळेस इन्व्हेस्ट केले, तर माझ्या पैशाचं नुकसान होण्याची जी भीती आहे, ती नाहीशी होऊन जाईल. ती फार कमी होऊन जाईल किंवा माझं नुकसानच होणार नाही. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो, की मी निफ्टी ईटीएफमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आहेत. मी जेव्हा असं म्हणतो, की मी माझे पैसे निफ्टी ईटीएफमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत, तर त्याचा अर्थ असा होतो, की माझे पैसे जे आहेत ते मी निफ्टी 50च्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. निफ्टी 50च्या 50 कंपन्यांमध्ये पैसे माझे इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि हा निफ्टी ईटीएफ जो आहे, हा 2000 पासून चालू झालेला आहे. आणि निफ्टी ईटीएफची जी प्राइस आहे, निफ्टी ईटीएफची जी प्राइस आहे ती निफ्टी 50 इंडेक्सला फॉलो करते. म्हणजे निफ्टी 50चा जो इंडेक्स 1996 ला बनला तेव्हा त्याची व्हॅल्यू होती ₹1000 आणि ₹1000 निफ्टी 50 जो आहे तो आज 25,500च्या वर ट्रेड करत आहे किंवा त्याची व्हॅल्यू 25,500च्या वर आहे. बरोबर. सो जेव्हा जेव्हा निफ्टी 50ची प्राइस कमी जास्त होते, त्याच पद्धतीनं निफ्टी ईटीएफची प्राइस कमी जास्त होते. आपण निफ्टी 50 मध्ये पैसे जे इन्व्हेस्ट करतो, ते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करतो किंवा फ्युचर ट्रेडिंगमध्ये करतो. आणि फ्युचर आणि ऑप्शनला काही डेट्स सेट केलेल्या असतात, की त्या डेटपर्यंत फ्युचर आणि ऑप्शनची प्राइस जर बदलली नाही किंवा आपण ज्या पद्धतीने फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतो तशी जर प्राइस मूव्ह नाही झाली, तर आपल्याला नुकसान होते. म्हणजे त्याला एक्सपायरी असते. ऑप्शनला तर एक्सपायरी असते. पण निफ्टी ईटीएफला एक्सपायरी बिलकुल हा प्रकार नाही आहे. आणि ओव्हरऑल मार्केटचा हिस्टॉरिकल डेटा आपल्याला सांगतो, की मार्केट कितीही जरी खाली आलं, तर मार्केट जाणार आहे वरच. 1996 पासून निफ्टी 50 वर खूप संकट आली. कोरोनाचं संकट असो, की 2008चं संकट असो, लेमन ब्रदर्सचं किंवा बजेटचं असो किंवा कुठलंही चीट फ्रॉडचं संकट असो किंवा काही अदानीचं संकट असो किंवा सरकार बदलो. काहीही जरी मार्केटमध्ये झालं, मार्केट टेम्पररी खाली येते आणि नंतर मार्केट जाते अपसाइडलाच. बरोबर? सो अशा सिच्युएशनमध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी जर सर्वात चांगली अपॉर्च्युनिटी जर कुठं असेल, तर ती आहे निफ्टी ईटीएफमध्ये. निफ्टी ईटीएफमध्ये. आतापर्यंत निफ्टी 50 ने 1996 पासून 96 पासून एक त्याचा जर सीएजीआर आपण जर बघितला, तर तो जवळ-जवळ 12-13% आहे. सीएजीआर म्हणजे कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट. निफ्टी 50चा जो सीएजीआर आहे, तो 12-13% चा आहे. म्हणजे आपले पैसे सेफली 12-13% ने वाढलेले आहेत. तर त्यावरून एक माझ्या बोलण्यातून कदाचित तुम्हाला लक्षात येत असेल, की निफ्टी 50 मध्ये कोणी इन्व्हेस्ट करायला पाहिजे किंवा कोणासाठी निफ्टी 50 चांगला आहे. तर निफ्टी 50 ची इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती लाँग टर्म इन्व्हेस्टरसाठी सर्वात बेस्ट आहे. कोणासाठी? निफ्टी 50 ची इन्व्हेस्टमेंट आहे, ती लाँग टर्म इन्व्हेस्टरसाठी सर्वात बेस्ट आहे. लाँग टर्म इन्व्हेस्टर ज्यांना मार्केटमध्ये काम करायला वेळ नाही, अशा लोकांसाठी निफ्टी 50 ची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती बेस्ट आहे. मी तुम्हाला मी थोडंसं पी-पी-टी बनवलेलं आहे. पी-पी-टीमध्ये शो करतो, की निफ्टी 50 कोणासाठी चांगला आहे किंवा काय-काय निफ्टी 50 मध्ये आहे, काय-काय गोष्टी निफ्टी 50 मध्ये करणं योग्य राहील, कधी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, हे एक 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 अभ्यासासाठी पी-पी-टी बनवलेला आहे. तुम्हाला निफ्टी 20 मध्ये म्हणजे निफ्टी 20 ईटीएफमध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीनं ट्रेडिंग करायचं आहे, मार्केटचा बॉटम कुठं कॅच करायचा आहे, कुठं आपल्याला एंट्री घ्यायची आहे, ह्या सगळ्या डिटेल गोष्टी मी या व्हिडिओचा दुसरा पार्ट बनवलेला आहे. त्यामध्ये मी एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी प्रिपेअर केलेली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त निफ्टी 20 काय आहे हे सांगितलेलं आहे. पण आपल्याला मार्केटचा बॉटम कुठं कॅच करायचा आहे, मार्केट पडल्यानंतर एक्झॅक्टली कुठल्या पॉइंटवर एंट्री घ्यायची आहे, याच्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला जर शेअर मार्केट खूप डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये जर शिकायचं आहे,
तर आमच्या कोर्सला नक्की जॉइन करा. त्यामध्ये मराठीमध्ये सगळ्या गोष्टी बेसिक पासून मी कव्हर केलेल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण शेअर मार्केट शिकायला मिळेल. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असो, की गोल्डमध्ये असो, की यूएस मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आमच्या कोर्सचे डिटेल्स आणि कोर्सचे डिटेल जे आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि जो दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये मी निफ्टी 20 मध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मार्केटचा बॉटम कुठे कॅच करायचा आहे, तो पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. काही डाउट्स असतील, शंका असतील, नक्की कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. थँक यू सो मच.